प्रश्न सतत पडतात, पण मी ठाम राहिलं, कारण माझ्या मुलांचे हक्क जपणे माझं कर्तव्य आहे. ती रोज पाहत होती आणि सगळं सहन करत होती. मुलीच्या मुलांना प्रेम मिळायचं आणि मुलांच्या मुलांना फक्त दुर्लक्ष. ती गप्प राहिली, कारण प्रत्येक वेळी बोलणं परिस्थिती बदलत नाही, कधी कधी फक्त वेदना वाढवतं. पण तिच्या मनात एकच प्रश्न रोज उठायचा, हे माझ्या कारणाने होतंय का, की माझ्या मुलामुळे? हा प्रश्न तिला आतून झिजवत होता. सासूच्या फरकाची वेदना, मुलांच्या मुलांवरील दुर्लक्ष, हे सगळं तिच्या मनाला खात होतं. ती रडली, कोणालाही न सांगता, कधी स्वतःलाच दोष देत, कधी परिस्थितीवर शांत राग ठेवत. उत्तर कधीच मिळालं नाही, पण एक गोष्ट हळूहळू ठरू लागली. सतत सहन करणं हेच बळ नाही. ती ठाम झाली, आवाज न करता, वाद न घालता, पण मनात ठरवून स्वतःसाठी उभं राहायचं आणि मुलांसाठी हक्क जपायचे. कारण काही वेळा डोळ्यात पाणी असतं, पण मन ठाम असतं. प्रश्न आजही आहेत, पण मी ठाम राहिले, कारण माझ्या मुलांचे हक्क जपणे हेच माझं कर्तव्य आहे.